महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरून मोठी चर्चा रंगली आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच सुरू आहे। आज आपण या चर्चेला थोडा वेगळा दृष्टिकोन देणार आहोत। निवडणुकीचा निकाल आणि महायुतीचं गणित। मित्रांनो, 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं आहे। भाजपला 132 जागा, शिंदे गट 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागा, एकत्रितपणे महायुतीकडे 230 पेक्षा अधिक जागा आहे। पण इथे मोठा प्रश्न आहे, मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीचा मुख्यमंत्री फॉर्म्युला। महायुतीच्या 3 मोठ्या पक्षांमध्ये सत्ता वाटपासाठी काही फॉर्म्युले चर्चेत आहेत। पहिला फॉर्म्युला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार। भाजपकडे बहुसंख्य जागा असल्याने मुख्यमंत्रीपदावर त्यांचा दावा मजबूत आहे। दुसरा फॉर्म्युला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार। शिंदे गटाकडे शिवसेनेचा वारसा असल्याने ते मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करू शकतात। तिसरा फॉर्म्युला, मुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे। अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा पवार गटाला अधिक बळकटी देण्यासाठी केली जाऊ शकते। राजकीय तडजोड आणि सत्ता वाटप। महायुतीतील नेत्यांना समतोल राखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। कॅबिनेट मंत्रिपद वाटप हे पक्षांच्या ताकदीनुसार केले जाईल। काही महत्त्वाची खाती भाजपकडे जातील। अर्थ, गृह आणि उद्योग। शिंदे गटाला ग्रामविकास, शहरी विकास सारखी खाती दिली जाऊ शकतात। अजित पवार गटाला सिंचन आणि कृषी यांसारखी महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे। विशेषज्ञांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक गटाला तडजोड करावी लागेल। महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याकडे पाहताना मित्रांनो, कोणताही मुख्यमंत्री होवो, महत्त्वाचं आहे ते महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणं। बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधा याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्री कोण व्हावा आणि का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। मुख्यमंत्री पदाचा वारसा। महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक मोठे नेते आणि प्रशासक दिले आहेत। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी राज्याची आधारभूत रचना तयार केली। वसंतदादा पाटील, शेतकरी चळवळीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री। बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव, शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी अस्मितेला राजकीय आवाज मिळाला। सत्ता स्थापनेतील आव्हाने। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच सत्ता स्थापनेसाठी तडजोडी झाल्या आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत फूट पडल्यानंतर राज्यात मोठा राजकीय बदल घडला। सध्याची स्थिती। महायुतीचं गणित पाहता यावेळी देखील तडजोडीचं राजकारण निर्णायक ठरेल। भाजपची भूमिका। 1. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद हवंच, पण ते इतर नेत्यांना कसं सामावून घेणार? 2. भाजपला स्थिर सरकार हवं आहे, पण शिंदे आणि पवार गटांना खुश ठेवण्याची जबाबदारी मोठी आहे। शिंदे गटाची भूमिका। 1. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर त्यांचा गट नाराज होण्याची शक्यता आहे। 2. शिवसेनेच्या मूळ विचारांशी जुळवून घेताना शिंदे गटाला नवा चेहरा दाखवावा लागेल। अजित पवार गटाची भूमिका। 1. अजित पवार यांचा हेतू मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा असला तरी ते फडणवीस किंवा शिंदेंशी कसा समन्वय साधणार? 2. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाशी त्यांचा संघर्ष चालूच राहील का? शहरी मतदारांच्या अपेक्षा। 1. पायाभूत सुविधा, जसं मेट्रो आणि महामार्ग प्रकल्प लवकर पूर्ण होतील का? 2. महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण येईल का? महाराष्ट्राच्या प्रमुख प्रकल्पांवर सत्ता स्थापनेचा परिणाम। महत्त्वाचे प्रकल्प। 1. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग। 2. जलयुक्त शिवार योजना, सिंचन क्षमता वाढवण्यासाठी। 3. नवीन मेट्रो प्रकल्प, शहरी भागासाठी जीवनरेखा ठरणारी योजना। 4. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक प्रकल्प, योजनांवर होणारा राजकीय परिणाम। 1. सत्तेत सामील असलेल्या प्रत्येक गटाला आपल्या मतदारसंघासाठी निधी आणि प्रकल्प मिळवायचे आहेत। 2. तडजोडींच्या राजकारणामुळे काही प्रकल्पांना विलंब होऊ शकतो का, हा प्रश्न आहे। भविष्यातील आव्हानं आणि महायुतीची टिकाऊ शक्यता।